एवढूशा लहान झाडाले चिकू आणि ही ट्रेन आली कुठून आणि हे काय, जर तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल तर ब्लॉग पूर्ण पहा. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळी आंघोळ करून झालो रेडी बड्यापैकी. पहिले आंघोळ केली आणि गप्पागप मेसवर आलो आणि गप्पागप 2-4 पोळ्या दाबून घेतल्या. 2-4 पोळ्या दाबून घेतल्या. वापस हॉस्टेलवर आलो. हॉस्टेलवर कपडे चेंज केले मी आणि आता जायचं होतं कॉलेजले याच्यासाठी काऊन तर आपला मिनी प्रोजेक्ट बनवणं चालू आहे. त्याच्याकरिता आपल्याला सामान लागतं. मग काय आम्ही प्रेमपत्र लिहिलं. अरे सॉरी, प्रेमपत्र नाही, हे तर अर्ज लिहिलं. आम्ही अर्ज लिहिलं काऊन तर कॉलेजमध्ये जे पण सामान पाहिजे त्याच्यासाठी पहिले अर्ज लिहावा लागते. अर्ज लिहिलं आणि आम्ही 3 जण हिंडत राहिलो. इकडे तिकडे गेलो, खालून इकडून तिकडून हिंडलो. मग काय लय हिंडल्यानंतर आम्हाला सही भेटली आणि सही भेटलून डायरेक्ट आम्ही आलो मग डायरेक्ट हॉस्टेलवर. कपडे चेंज केले आणि हा रोबोटचा मी ट्रायल घेऊन पाहिला. बड्यापैकी आपला रोबोट वर्क करत होता. मग त्याच खुशीत आम्ही एक प्लेट नाश्ता करून घेतला आणि नाश्ता केल्याबरोबर पोट्टेचा विचार झाला, चला म्हणजे आज लायन एक्सपो फिरून येऊ. मग काय आलो आम्ही इकडं, तिकीट काढले. आम्ही 5 जण होतो. मग 5 तिकीट काढले आणि लगेच लायन एक्सपो मध्ये एंट्री मारली. बरोबर आम्हाला फक्त इकडे गाड्या दिसत होत्या, जास्त काही दिसत नव्हतं. तुम्ही जर लायन एक्सपो मधून आपला व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट मध्ये नक्की सांग. मग काय आम्ही इकडे हिंडलो, भरपूर हिंडलो. आम्ही 5 जण होतो. मग काय जिकडून तिकडे पाहिलं तर गाड्या दिसत होत्या. हा सुरुवातीचा सेक्शन होता. मग आम्ही दुसऱ्या सेक्शन मध्ये गेलो तर इकडे कपडे होते. कपड्यात पण इकडे गाड्याच लागेल होत्या. मग काय आम्ही पाहायला भाऊ म्हटलं तिकडे चला. मग इकडे पाहिले, इकडे तर मस्त जत्रेसारखा नजारा होता. बड्यापैकी आम्ही व्हिडिओ काढले. पहा, ही ट्रेन पूर्णपैकी येत होती. यायचं तिकीट काही जास्त नव्हतं, 80 रुपयेच होतं आणि दुसऱ्याचं तिकीट 100 रुपये होतं. तर तेवढे पैसे काय आमच्या जवळ नव्हते. मग इकडे पुरं खाली होतं. मग इकडे आलं, कोपऱ्यात येऊन पाहिलं तर हे चिक्कूचं झाड लहानचं, याले चिक्कू राहिले. वारे वा म्हटलं. मग आम्ही सगळ्या जणांना कॉन्ट्री केली आणि एक पान खाऊन घेतले. पान घेऊन खाल्ले बड्यापैकी आणि मग बस झालं. म्हटलं आता आपले जास्त पैसे न आपले. तिथून आम्ही एक्झिट मारली आणि आलो डायरेक्ट हॉस्टेलवर आलो. बड्यापैकी एक्सपिरियन्स होता. आज काही जास्त काही केलं नाही, पण बड्यापैकी हिंडलो फिरलो. त्याच खुशीमध्ये भेटू आता आपण नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये. तवरक धन्यवाद.